मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. 18 पगड जातींचा हा महाराष्ट्र. इथे ज्ञानबा तुकाराम हा माणसाला एकत्रित बांधणारा मंत्र आहे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम प्रमाणेच इथला माणूस भारावतो तो आणखी एका मंत्रघोषाने, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा मंत्र आजही इथल्या कणाकणामध्ये चैतन्य निर्माण करतो. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा आहे. हजारो वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे. सातवाहन, वाकाटक, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणी चालुक्य, शिलाहार आणि यादवांचा इतिहास सांगत पुढे हा महाराष्ट्र छत्रपतींचा वारसा अभिमानाने मिरवतो. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्रानं हिरिरीनं सहभाग घेतला. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिलंय. महाराष्ट्राच्या धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. संत महंत ऋषीमुनींची जशी ही भूमी तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्म समभावाचं पालन केलं. हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य स्थापन केलं. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरू नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला. महाराष्ट्रातील संतांची मांदियाळी मोठी आहे. निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, नरहरी सोनार, सेना महाराज, जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, एकनाथ, गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा संतांच्या मांदियाळीने महाराष्ट्र मनाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाज सुधारकांनी समाज प्रबोधनासाठी अपार कष्ट घेतले. मातृभाषेतून शिक्षण घेऊन मोठे शास्त्रज्ञ म्हणून समोर आलेले डॉक्टर विजय भटकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर वसंत गोवारीकर ही नावं आपण विसरू शकणार नाही. किर्लोस्कर, ओगले आणि गरवारे यांच्यासारखे दिशादर्शक कसे विसरता येतील. 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश स्वीकारला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. देशाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत असतानाच द्विभाषिक राज्याचं एक शक्तिशाली राज्य व्हावं यासाठी लोकनेते, बुद्धिवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली. SM जोशी, आचार्य प्रकयात्रे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारलं. पण यासाठी आधी मोठा संघर्ष या भूमीने केला. 105 हुतात्म्यांची आहुती देखील दिली. राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्याचं नाकारलं होतं. परिणामी असंतोषाचा उद्रेक झाला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी हा असंतोष दाबण्यासाठी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मे झाले. मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमतं घेऊन 1 मे इसवी सन 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. गेल्या वर्षभरापासून अवघ्या जगाप्रमाणे महाराष्ट्रही संकटाचा सामना करतोय. धीराने अवघा समाज लढतोय करोना विरुद्धची लढाई. सुविधा कमी पडोत अथवा पाठीवरून हात फिरवत लढ म्हणणारा कुणीही नसो. इथला माणूस नेटानं परिस्थितीला सामोरं जातोय. संकट काळात राज्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशाची आर्थिक राजधानी काही काळ थांबते ही साधारण बाब नाही. महाराष्ट्राच्या मातीच्या संयमाची परीक्षा पाहणारा हा काळ.
मात्र यावरही मात करण्याची खंबीरता सामान्यांकडे आहे. आज लसीकरणात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. कोरोना लाटेच्या तडाख्यात महाराष्ट्र निर्धाराने लढतोय. कोरोना चाचण्या करण्यातही महाराष्ट्राने अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील जनतेला संकटाचं गांभीर्य आहे आणि या परिस्थितीवर मात करून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील, पुन्हा उभारी घेईल यात शंका नाही. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती असलेला माझा महाराष्ट्र. हजारो वर्षांचा देदीप्यमान इतिहास लाभलेली ही भूमी, जिथे सांस्कृतिक ठेवा अमूल्य आहे, साहित्य, कला, क्रीडा यात मानाचं पान आहे. इतिहासाच्या पानावर अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारीच्या गाथा लिहिणारा सह्याद्रीचा कडा, दगडांनाही सुबक लेण्या अनेक शिल्प कोरणारा महाराष्ट्र, साहित्यात ज्ञानपीठ मिळवणारा महाराष्ट्र. क्रीडा, संगीत क्षेत्रात भारतरत्न मिळवणारा महाराष्ट्र, साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवणारा माझा महाराष्ट्र. सर्व जाती धर्म प्रांतातील माणसाला सामावून घेणारा माझा महाराष्ट्र. सज्ज होतोय नव्या उमेदीने झुंजार बाण्याचा महाराष्ट्र. एका आशेने, एका दिशेने हे संकट लवकरच जाईल. बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.